नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपल्या कांद्याला आज 70 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर यासाठी आपण टॉनिकची एक फवारणी घेतोय. तर सध्या आपण सुमिटोमोड फोशी या कंपनीचं लिक्विड स्वरूपाचं औषध आहे आणि दुसरं सायटोलिन प्लस म्हणून NPK मध्ये खत आहे. तर आपण आता याची फवारणी घेणार आहे. तर याचं होशी या बाटलीमध्ये जिब्रेलिक ॲसिड हा घटक आहे. तर याचं प्रमाण आहे लिटरला 2 मिली. तर आपण याची आता फवारणी चालू करणार आहे. तर जिब्रेलिक ॲसिड हे कांद्याचे फुगवण, चमक आणि वजण्यासाठी काम करते. तर आपण हे फवारलेलं औषध सांगत आहे. कोणत्याही कंपनीची आपण काही जाहिरात करत नाही. तर आपण कोणत्याही कंपनीचं आणू शकताय. तर ह्यामध्ये आपण दुसरे औषध घेणार आहे. सायटोलिन प्लस म्हणून आहे NPK मध्ये. तर हे न्यूट्रिक्स या कंपनीचं येते आणि याच्यावर फळांचे फुगवण, वजन वाढवण्यासाठी काम करते. याचं प्रमाण आहे 200 लिटरला 1 किलोचं प्रमाण आहे. तर हे पण आपण ह्याच्यासोबत घेतो. तर हे थोडं खत असल्यामुळे बऱ्याच वेळेला थोडं विरघळण्यास वेळ लागतो. तर चांगल्या प्रकारे ह्याला ढवळून घ्यावं लागतं. अशा प्रकारे हे आपण चांगल्या प्रकारे ढवळलेलं आहे. तर हे ॲक्टिवेटर स्टिकरचाही वापर आपण करतो. याच्यामध्ये बॅलरला 25 मिलीचं प्रमाण आहे. काम बी चांगलं होते. चांगल्या पद्धतीने अशा प्रकारे पंप हा गाडीवर ठेवून भरावा
आत बुडवून काय काय शेतकरी आतमध्ये बुडवून घेत आहेत, तर पंप खराब होण्याची शक्यता दाट असते. अशा प्रकारे बॅलरवर ठेवूनच नेहमी पंप भरलेला चांगला आहे. पंप भरताना प्रत्येक वेळी बॅलरमध्ये हलवून पाणी भरावं, म्हणजे सर्व म्हणजे एकत्र कुठलाही घटक जास्त जाणार नाही आता. तर अशा प्रकारे आपण फवारणी चालू करतो आता लगेच.